नमस्कार विद्यार्थी मित्रो, कुरुक्षेत्र या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी राहुल दांडगे तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रो, जर तुम्हाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये MA इन हिस्ट्री, मास्टर ऑफ आर्ट्स इन हिस्ट्री, MA इतिहास या विषयामध्ये तुम्हाला जर करायचं असेल तर त्यासाठी इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, इनटेक किती आहे आणि हॉस्टेल तुम्हाला मिळणार की नाही याबद्दलची चर्चा आपण या व्हिडिओ अंतर्गत करणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। विद्यार्थी मित्रो, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये UG ॲडमिशन तथा PG ॲडमिशनसाठी जे ऑनलाईन एंट्रन्स एक्झाम होत असते त्यासाठी फॉर्म मागवले जात आहे आणि 20 मे 2024 ही फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। त्यामुळे 20 मे 2024 च्या अगोदर फॉर्म भरा, ऑनलाईन एंट्रन्स एक्झाम द्या, पास व्हा आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये शिक्षण घ्या। मित्रो, MA इन हिस्ट्री, MA इतिहास या विषयामध्ये जर तुम्हाला करायचं असेल तर त्यासाठी इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे त्याबद्दल आपण बोलू। मित्रो, तुमचं जर BA हिस्ट्री स्पेशलायझेशन मध्ये झालं असेल, तुमचं इतिहास या विषयामध्ये जर ग्रॅज्युएशन झालं असेल किंवा तुमचा ग्रॅज्युएशनच्या वेळी इतिहास हा विषय जनरल सब्जेक्ट म्हणून जरी असेल तरी सुद्धा तुम्ही इतिहास या विषयामध्ये MA करण्यासाठी ऑनलाईन एंट्रन्स एक्झामिनेशनसाठी ऍप्लिकेशन करू शकता। ठीक आहे, एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, तुमचं ग्रॅज्युएशनच्या वेळी इतिहास हा जनरल सब्जेक्ट असावा किंवा तुमचं स्पेशलायझेशन हे इतिहास या विषयामध्ये झालेलं असावं। विद्यार्थी मित्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये इतिहास या विषयासाठी इनटेक किती आहे, किती विद्यार्थ्यांची ऍडमिशन होत असते, तर विद्यार्थी मित्र 60 विद्यार्थ्यांची ऍडमिशन होत असते। किती विद्यार्थी घेतले जातात? 60 विद्यार्थी। आणि 60 मध्ये जवळजवळ अर्ध्यापेक्षा अधिक विद्यार्थ्यांना हॉस्टेल मिळत असते। आणि हे हॉस्टेल कसं मिळते तर तुमच्या एंट्रन्स एक्झाम मध्ये तुम्हाला कशा प्रकारे मार्क्स मिळालेले आहे, मेरिट काय आहे त्यानुसार ते हॉस्टेल मिळत असते। आता मित्र, या कोर्सचा MA इतिहास या विषयाचा जो काही कोर्सचं ड्युरेशन आहे ते किती आहे, तर ते ड्युरेशन आहे 2 वर्षाचं। 2 वर्षामध्ये हा तुमचा कोर्स कंप्लीट होईल। तर मित्र, ही होती तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती। जर तुम्ही इतिहास या विषयामध्ये डिग्री घेतलेली असेल तुमची किंवा डिग्रीच्या वेळी तुमचा इतिहास जनरल सब्जेक्ट असेल तर तुम्ही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये MA इन हिस्ट्री इतिहास या विषयामध्ये MA करण्यासाठी फॉर्म भरू शकता। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्सद्वारे कळवा। व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि हो, आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत हसत खेळत अभ्यास करत राहा। धन्यवाद।